राजपूत समाजातील गुणवंतांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता समाजाचे व्रत स्वीकारून समाजाच्या प्रगतीचे मुलाचे योगदान द्यावे असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले। महाराष्ट्र राज्य राजपूत परदेशी विकास महासंघाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित राजपूत समाजातील 205 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या। यानंतर तनिष्का रंजित परदेशी दीप आमचे खूप चक्रा मारलाय राजपाल सिंह गहरवाल, यानंतर धनसिंह विठ्ठल सर, आज राजोशी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवर आज परदेशी समाज विकास मंडळाच्या वतीने आज गुणवंतांचा सत्कार देखील केलेला आहे। या दोन्ही कार्यक्रमामुळे आपण कशा नजरेने बघतात? आज शाहू महाराज जयंती उत्सव अत्यंत उत्साहात छत्रपती संभाजीनगर सह त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे आणि ह्या शुभदिनी ह्या औचित्य साधून महाराष्ट्र राजपूत परदेशी समाजाच्या वतीनं आज गुणवंत, यशवंत आणि राजपूत समाजाचे अनेक प्रशासकीय काम या कार्यालयामध्ये जे काम करत आहे त्यांचं सत्काराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ नंदलाल राजपूत हे आहे। राजपूत समाजाच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं अत्यंत संत एकनाथ रंगमंदिरमध्ये अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी जिल्ह्यातील व शहरातील सर्व नगरसेवकांचं, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं सर्वांचं इथं सत्कार झालेला आहे। या प्रसंगी राजपूत समाजाचे असलेले विधानसभेचे आमदार महालेताई, त्याचबरोबर संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब, शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्रजी जंजाल साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। अत्यंत थाटामाटात हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि समाजाचं एक चांगला संदेश त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांनी गेलेला आहे। परत मी एकदा या समितीच्या वतीनं मी या कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाजातील सर्व 10वी 12वी तसंच स्पर्धा परीक्षा आणि शासकीय परीक्षेमध्ये यशवंत गुणवंत असलेल्या सकल राजपूत समाजातील सर्व यशस्वी अशा विद्यार्थ्यांचं आणि समाजभूषण अशा व्यक्तिमत्वांचं या कार्यक्रमामध्ये इथं एक सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला होता आणि प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर सर्वदूर आलेल्या लोकांनी इथं प्रचंड प्रतिसाद दिला। आदरणीय आमदार श्वेताताई महाले, प्रदीप जयस्वाल साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक शेवगन साहेब असे असंख्य असे इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आपण सर्वही पत्रकार बंधू, मीडियामधले सर्व जाणकार लोक इथं उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला आपणही सहभाग नोंदवला। त्यामुळं सकल राजपूत समाजासोबत आपलं सर्वांचं पण मी खूप खूप आभार मानतो। सर, प्रत्येक वर्षाला तुम्ही हा कार्यक्रम ठेवता तर प्रत्येक वर्षी समाजाचे दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे, तर या संदर्भात तुम्ही काय म्हणता? विद्यार्थी संख्या वाढली तरी आम्ही जितके विद्यार्थी येतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही इथं दरवर्षी सत्कार करणार आहोत। संख्या वाढली तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। आपलं नाव? मी प्राचार्य डॉक्टर गुरुदत्त राजपूत, मी शिल्लोड येथे इंद्रराज कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे। महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी 12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली
अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा आज सत्कार व सन्मान केला आहे. एक समाजातर्फे जो सन्मान आणि सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार. कसं आहे, बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. कमीत कमी किती विद्यार्थी होते जर सत्कार झाला त्यांचा? या ठिकाणी कमीत कमी आमचे 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून ज्यांनी यश प्राप्त केलेले अशी आमच्याकडे 280 लोकांची नोंदणी झाली. विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहे शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे. आपला समाजाचा एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ECP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावं आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी. त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. नाव सर? माझं नाव विश्वनाथ राजपूत.